वृद्ध व्यक्ती जर ही 5 कामे सहजपणे करू शकत असतील तर त्यांचे शरीर अजूनही मजबूत आहे। मित्रांनो, जर तुम्ही 50-60 वर्षाचे वय पार केले असेल आणि आजही ही 5 कामे तुम्ही सहज करू शकत असाल तर थांबा। कदाचित तुमचे शरीर तुमच्या वयापेक्षा कितीतरी जास्त मजबूत असेल। आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे या 5 कामांसाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या टेस्टची किंवा मशीनची गरज नाही। तुमचे शरीर स्वतः तुम्हाला संकेत देते। पण यापैकी एखादे काम अचानक कठीण होऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आज मी असे 5 संकेत तुमच्यासोबत घेऊन आलो आहे ज्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका। आणि जर हे संकेत तुमच्यामध्ये असतील तर समजा तुम्ही खूप निरोगी आहात। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशी 5 रोजची कामे जी तुमची ताकद, संतुलन आणि रोजची कार्यक्षमता याबद्दल महत्त्वाचे संकेत देऊ शकतात। चला तर मग जाणून घेऊया ती कोणती आहेत कामे। पहिले काम बघा, तुम्ही स्वतः बाथरूमपर्यंत जाऊ शकता का? सकाळी उठल्यावर कोणत्याही आधाराशिवाय बाथरूमला जाणे आणि परत येणे सोपे वाटू शकते। पण यासाठी तुमच्या पायाची ताकद, संतुलन आणि चालण्याची क्षमता एकत्र काम करणे आवश्यक असते। जर तुम्ही हे काम आरामात करू शकत असाल तर हे तुमच्या चांगल्या मोबिलिटी म्हणजेच चालण्या फिरण्याच्या क्षमतेचे संकेत आहे। जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणत्या तरी आधाराची गरज पडत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। नंबर 2 बघा, तुम्ही जमिनीवरून एखादी वस्तू उचलू शकता का? जसे की चावी, चष्मा किंवा एखादी छोटी वस्तू जमिनीवर पडली तर तुम्ही ती सहज उचलू शकता का? यासाठी पाय, गुडघे, कंबर आणि शरीराचे संतुलन यामध्ये चांगला समन्वय असणे आवश्यक आहे। जर थोडेसे वागतानाच तीव्र वेदना, चक्कर किंवा श्वास लागणे सुरू झाले तर शरीर तुम्हाला संकेत देत असू शकते, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नये। तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज असू शकते। नंबर 3 बघा, तुम्ही 10 मिनिटे आरामात उभे राहू शकता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा। एखाद्या कामासाठी 10 मिनिटे उभे राहणे तुम्हाला खूप सामान्य वाटू शकते, पण यासाठी पायांचे स्नायू, सांधे आणि संतुलन यांचे सतत काम करणे आवश्यक असते। जर काही मिनिटातच तुमचे पाय थरथरू लागले किंवा खूप जास्त वेदना झाल्या किंवा कोणत्या तरी आधाराची गरज पडली तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका। आणि जर तुम्ही आरामात उभे राहू शकत असाल तर हे तुमच्या चांगल्या शारीरिक क्षमतेचे सकारात्मक संकेत आहे। नंबर 4 बघा, तुम्ही पायऱ्या चढू शकता का? पायऱ्या चढणे शरीराची ताकद आणि स्टॅमिना यांना आव्हान देते। जर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काही पायऱ्या कोणत्याही असामान्य प्रकारे श्वास लागणे, चक्कर किंवा तीव्र वेदना न होता चढू शकत असाल तर हे तुमच्यासाठी चांगल्या फंक्शनल फिटनेसचे संकेत असू शकते, जी खूप चांगली गोष्ट आहे। पण पायऱ्यांवर नेहमी सुरक्षिततेची देखील काळजी घ्या। जर गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना, छातीत दुखणे, चक्कर किंवा खूप जास्त श्वास लागणे होत असेल तर जबरदस्तीने अजिबात चढू नका। नंबर 5 आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, तुमची झोप चांगली आहे का? तुम्ही रात्री आरामात झोपू शकता का? आणि सकाळी उठल्यानंतर शरीर ताजेतवाने वाटते का? चांगली झोप शरीर आणि मेंदू या दोन्हीसाठी खूप महत्त्वाची आहे। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की औषधाशिवाय झोपणे हेच आरोग्याचे प्रमाण नाही। जर डॉक्टरांनी कोणतेही औषध लिहून दिले असेल किंवा तुम्हाला काही सल्ला दिला असेल तर ते तुमच्या मनाने अजिबात बंद करू नका। आता प्रश्न आहे की या क्षमता वयासोबत टिकून कशा ठेवायच्या? चला तेही जाणून घेऊया। यासाठी तुम्हाला फक्त 5 गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे। पहिली, रोज थोडे चालत राहा। तुमच्या क्षमतेनुसार चालणे तुमची मोबिलिटी टिकून ठेवण्यास मदत करू शकते। नंबर 2 बघा, स्नायूंना मजबूत ठेवा। वय वाढल्यानंतर स्ट्रेंथ एक्सरसाइज खूप उपयोगी ठरू शकते, पण तुमच्या क्षमतेनुसार आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा। नंबर 3 बघा, प्रोटीन आणि पौष्टिक आहार घेणे। डाळी, पनीर, दूध, दही, अंडी जर तुम्ही खात असाल तर किंवा इतर कोणतेही पौष्टिक प्रोटीन सोर्स तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा। नंबर 4 बघा, झोप आणि तणावाकडे लक्ष देणे। रात्री झोपणे, मोबाईलचा वापर कमी करणे आणि कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी मदतगार ठरू शकते। नंबर 5, शरीराच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका। जर आधी तुम्ही सहजपणे पायऱ्या चढत असाल पण आता थोड्याशा पायऱ्या चढतानाच तुम्हाला खूप जास्त वेदना किंवा श्वास लागायला लागला असेल, जर जमिनीवर उठताना अचानक तुम्हाला त्रास होऊ लागला असेल किंवा वारंवार चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर याला फक्त वयाचा परिणाम समजून सोडू नका। गरज पडल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। मित्रांनो, वय वाढणे म्हणजे कमजोरीची कोणतीही हमी नाही। आपले ध्येय फक्त जास्त वर्ष जगणे नाही तर जास्त वर्ष स्वतंत्र आणि सक्रिय राहणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर आता तुम्ही स्वतःला हे 5 प्रश्न नक्की विचारा जे मी आत्ताच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे की मी कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतो का? मी जमिनीवरून कोणतीही वस्तू उचलू शकतो का? मी काही मिनिटे आरामात उभा राहू शकतो का? मी माझ्या क्षमतेनुसार पायऱ्या चढू शकतो का? उतरू शकतो का? आणि माझी झोप चांगली आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही तुमच्या या क्षमतेत टिकून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा
आणि जर एखाद्या कामात अडचण येत असेल तर घाबरू नका. आजपासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती थोडीशी जरी उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. आणि अशा सोप्या आणि उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा आणि नेहमी आपल्या शरीराचे संकेत समजून घेत राहा. धन्यवाद.